आज आम्ही आलो होतो मोठ्या महादेवाला. सिद्धेश्वर महादेव मंदिर कायगाव टोक्या इथं आज आम्ही आलो होतो. आता हे मंदिर आहे ना प्रभू श्रीरामांशी रिलेटेड आहे. कारण की जेव्हा प्रभू श्रीरामाने माता सीता वनवासामध्ये होते ना, तर माता सीता समोर सुवर्णमृग आला होता. त्यावेळेला त्यांनी आग्रह केला, की मला ते सुवर्णमृग हवा आणि ते प्रभू श्रीराम त्यावेळेला त्यांच्या मागं धावत गेले आणि त्या सुवर्णमृगाला जेव्हा बाण मारला होता ना, त्यावेळेला इथं त्या सुवर्णमृगाचं धड आणि मस्तक पडलेलं होतं. त्याच्यामुळे इथं कायगाव टोका म्हणतात. आता हे कायगाव टोक्याचे इथं ज्यावेळेला ते सुवर्णमृग गेलं होतं, त्यावेळेला प्रभू श्रीरामांनी ही महादेवाची पिंड स्थापन केलेली होती. ह्या मंदिराचं स्ट्रक्चर इतकं सुंदर आहे, अप्रतिम देखणं स्ट्रक्चर आहे. पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. अगदी तिथं गेल्याच्या नंतर निवांत बसून निरीक्षण करण्यासारखं तिथलं मंदिर आहे. तिथं गंगा मातेला सुद्धा खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्याचं सुद्धा दर्शन घेतलं आणि या मंदिराचं कोरीव काम पूर्ण महाभारत, रामायण याच्याशी रिलेटेड असल्यामुळे इथं पूर्ण दगडावरती ते कोरीव काम केलेलं आहे. ते सुद्धा निरीक्षण केलं. त्यानंतर ना हनुमानाची मूर्ती ठेवलेली आहे. आता जिथे प्रभू श्रीराम असतील तिथं हनुमान असणारच आहे. दोन्ही बाजूनं हनुमानाची मूर्ती आहे. त्यानंतर नवचंडी, नवदुर्गा या सगळ्यांचं तिथं महत्त्व कोरीव काम करून दगडाद्वारे दाखवलेलं आहे. ते अगदी निवांत बसून निरीक्षण करण्यासारखं तिथलं मंदिराचं वातावरण आहे. मागच्या बाजूला जिथं आम्ही गेलो खूप छान अशी हिरवळ, खूप छान वातावरण होतं. सगळे लोकं त्यांचे टिफिनसुद्धा घेऊन आले होते आणि इथं 2 नद्यांचा संगम असल्यामुळे ह्या पॉइंटला प्रवरा संगमसुद्धा म्हणतात. आता पाऊस यावर्षी चांगला झाला होता, त्याच्यामुळं पाणीसुद्धा खूप जास्त होतं. त्यानंतर इथलं दर्शन घेऊन आमचं झालं होतं. मग त्यानंतर आम्ही निघालो होतो देवगडकडे. देवगडमध्ये तर खूप जास्त छान वातावरण होतं. आज एकादशी असल्यामुळे थोडीशी गर्दी होती. त्यानंतर आम्ही बोटमध्ये ड्राईव्ह केलं. बोटमध्ये झाल्याच्यानंतर इथं खूप छान फिश होते काठावरती. ते फिश एन्जॉय केले बघून आणि त्यानंतर ना ह्या पूर्ण आजच्या दिवसाचा डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला आहे. ते सुद्धा तुम्ही पूर्ण जाऊन नक्की बघा. त्यानंतर तिथलाच प्रसाद एन्जॉय केला. असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.